सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. न्यायव्यवस्था ही पॉलिटीमधील आपला जो आजचा व्हिडिओ आहे ते पाहणार आहोत. बघा, ऑनलाईन स्वरूपात जरी असलं तरी कशाप्रकारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न येतात या बेसवर हे पुस्तक बनवलेलं आहे. कोणते? आपलं ऑनलाईनर TCS IBPS ऑनलाईनर स्वरूपात. ओके, भविष्यात हेच प्रश्न तुम्हाला रिपीट होताना दिसतील. ओके, ठीक आहे. तर मग आजचे जे प्रश्न आहेत ते पाहूया. डॅश डॅश न्यायव्यवस्था भय किंवा पक्षपातीपणाशिवाय काम करू शकतात हे सुनिश्चित करते. काय सुनिश्चित करत असतं? तुम्हाला पर्याय दिले असतील, ज्याच्यातलं एक अचूक पर्याय आपण डायरेक्ट लिहिलं टू द एक्झाम पॉईंटच्या हिशोबानं. कार्यकाळाची सुरक्षा. एखाद्या व्यक्तीला न्यायाधीश पदावर नियुक्ती केलं, ओके, त्याला जर कार्यकाळाची सुरक्षितता असेल तर तो बिनधास्त काम करेल. त्याला जर तुम्ही आता काढतो तेव्हा काढतो म्हणलं तर तो देखील त्याच्या पगारीसाठी किंवा एखाद्या XYZ म्हणजे त्याला सिक्युरिटी ठेवण्यासाठी म्हणजे काय करत असतात ते वाममार्ग किंवा भ्रष्टाचार करायचे चान्सेस असतात. त्यामुळं राज्यघटनेमध्ये कार्यकाळाची सुरक्षितता ही एक चांगली बाब आपल्या मेन्शन केलेली आहे. पुढे खालीलपैकी भारताचे सरन्यायाधीशपद भूषवणारे एकमेव ICS अधिकारी आणि एकमेव वकील नसलेले सरन्यायाधीश कोण होते? तर न्यायमूर्ती कैलासनाथ वांचू हे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. आता हे दोन निष्कर्ष आणि विधान संदर्भात प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न देखील येतात, तर ते बघूया. या प्रश्नात दोन निष्कर्षासोबत एक विधान दिले आहे. दिलेल्या 4 पर्यायामधून योग्य प्रतिसाद निवडायचा आहे तुम्हाला. ओके, तर बघा, विधान वाचूया. कमल नारायण सिंग हे भारताचे सर्वात कमी कालावधीचे मुख्य न्यायाधीश होते. ते फक्त 17 दिवस सेवेत होते. तर आता निष्कर्ष 2 दिले आहेत, ते फक्त 17 दिवस. आणि दुसरा निष्कर्ष आहे, स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताच्या सरन्यायाधीश म्हणून कोणत्याही महिलेने काम केलेले नाही. तर ह्याचं उत्तर काय आहे? तर ते बघा, केवळ निष्कर्ष 1 बरोबर आहे. आता ॲक्च्युली कसं आहे बघा, स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताच्या सरन्यायाधीश म्हणून कोणत्याही महिलेने काम केलेले नाही हे बरोबर आहे. सुप्रीम कोर्टमध्ये कोणती महिला सरन्यायाधीश म्हणून काम केलेलं नाही, परंतु हे बरोबर असेल तुम्हाला वाटत असेल, परंतु या विधानाला निगडीत असलेले निष्कर्ष हेच बरोबर आहे. हे जे कमल नारायण सिंग आहेत ना, 22वे सरन्यायाधीश होते. ते फक्त 17 दिवस म्हणून काय म्हणतात चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी उत्तर आपल्या आन्सर कीमध्ये केवळ निष्कर्ष 1 बरोबर दिले. त्या अनुषंगाने मी सांगतो, ही विधान जरी बरोबर असलं तर निष्कर्ष ह्या विधानाला अनुसरून 1च बरोबर असेल. त्यामुळे त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे. ओके, त्यामुळे दुसरं विधान बरोबर आहे हे पण लक्षात घ्या तुम्ही. परंतु निष्कर्ष जे आहे दुसरं ते बरोबर आहे, परंतु पहिल्या विधानाला अनुरूप नाही. त्यानंतर लवाद आणि समेट कायदा 1996 अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवाद सर्वोच्च न्यायालयात देखील सुरू केला जाऊ शकतो. तर हे लक्षात असू द्या वर्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? आता ही सगळी योग्य विधाने आपण उत्तरामध्ये दिलेलं आहे, त्यामुळे ते वाचून घ्या आणि म्हणजे तुम्हाला इल्युमिनेशन मेथड वापरता येईल पुढे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, कार्यवाही आणि कायदे शाश्वत स्मृती आणि साक्ष देण्यासाठी नोंदवले जातात. तर बरोबर आहे. न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल शिक्षा केली जाऊ शकते हे बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांच्या उच्च न्यायालयावर न्यायिक पर्यवेक्षण असते. हो, बरोबर आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोण संविधानाचे संरक्षक आणि अर्थ लावणारे आहेत? तर न्याय यंत्रणा. 8 ऑगस्ट 2024 या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने डॅश डॅशला दिल्या जाणाऱ्या अल्पनिवृत्ती वेतनाशी संबंधित मुद्दे अधोरेखित केले आणि केंद्राला ते लवकरात लवकर सोडविण्यास सांगितले. तर हे करंट अफेअर्सशी निगडीत आहे, परंतु ह्याच्यावर पुढे प्रश्न येईल याची शाश्वती नाही. तर ते आहे जिल्हा न्यायाधीश. परंतु प्रश्नाचं स्वरूप लक्षात आलं पाहिजे की अशा प्रकारे त्यावेळेस करंट अफेअर्स आणि सरन्यायाधीश असो की यांच्याशी निगडीत असं, जसं सरन्यायाधीश विद्यमान कोण हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे प्रश्न बघा तुम्ही. जानेवारी 2023 मध्ये इलेक्ट्रॉनिक सर्वोच्च न्यायालय अहवाल इलेक्ट्रॉनिक सुप्रीम कोर्ट रिपोर्ट्स ESR प्रकल्प सुरू करण्याची घोषणा कोणी केली? न्यायमूर्ती DY चंद्रचूड. त्यावेळेस ते होता. परंतु आता विद्यमान सरन्यायाधीश काय निर्णय घेऊ शकतात किंवा त्यांचं काय इनिशिएटिव्ह असेल तर ते परीक्षेला तुम्ही पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील न्यायव्यवस्थेचे प्रमुख कोण असतात? तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात. परीक्षेला जाण्यापूर्वी मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. भारतातील सर्वोच्च न्यायव्यवस्था कोणती आहे? तर सर्वोच्च न्यायालय. सोलापूर मनपाला प्रश्न आलेला होता.
भारतीय न्यायव्यवस्थेच्या संदर्भात कॉलेजियम ही संज्ञा कशा संदर्भात वापरली जाते किंवा संदर्भित आहे? तर न्यायाधीशांचा गट. या कॉलेजियम पद्धतीनुसारच जे आहे ना सरन्यायाधीशाची निवड वगैरे केली जात असते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रभारी सरन्यायाधीशांची नियुक्ती खालीलपैकी कोण करत असतात? तर भारताचे राष्ट्रपती हे करत असतात. 2022 मध्ये उच्च न्यायालयामध्ये किती न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली होती? जी एका दिनदर्शिका वर्षात केल्या गेलेल्या नियुक्त्यांची सर्वाधिक संख्या होती. तर 165 न्यायाधीश. आता ही करंट अफेअर्सशी निगडीत तत्कालीन प्रश्न होता. येणाऱ्या काळात बातमी आल्यानंतर अशा प्रकारच्या प्रश्नाला हायलाईट करून वाचायचा प्रयत्न करायचा. बॉम्बे उच्च न्यायालय मुंबई खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय म्हणून कार्य करते? तर गोवा. बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे कुठे आहे? नागपूर, ओके, औरंगाबाद आणि पणजी, गोवा. सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती आणि डॅश डॅश इतर सरन्यायाधीश असतात. या सर्वांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करत असतात. ओके, 33 इतर न्यायाधीश असतात. भारतीय निवडणूक आयोगात किती सदस्य असतात? तर 3 असतात. एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्त असतात. यापैकी कोणते हे राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य अधिकार क्षेत्र नाही? समुपदेश अधिकार क्षेत्र हे उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र नाही. भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाकडे असतो? तर तो असतो संसदकडे. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत आवश्यक तितक्या विशेष न्यायाधीशांची नियुक्ती कोण करू शकते? तर केंद्र सरकार करू शकते. त्यासोबत राज्य सरकार देखील करत असतं. ओके. त्यानंतर प्रशासकीय न्यायाधिकरण ही केवळ न्यायिक संस्था किंवा निरंकुश प्रशासन संस्था नसते आणि तिला न्यायिकवत संस्था असेही म्हणतात. क्वासी ज्युडिशियल असंही म्हटलं जातं. भारतातील उच्च न्यायालयाच्या कार्याबाबत खालीलपैकी काय योग्य आहे? तर ते मूलभूत अधिकार पुनर्संचयित करण्यासाठी रीट लागू करू शकतात. हे विधान बरोबर आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी डॅश डॅश प्राधिलेख जारी करू शकतात. तर ते 5 प्राधिलेख करू शकतात. आता आपल्या म्हणजे मूलभूत अधिकारामध्ये ह्या प्राधिलेखासंदर्भात पूर्णपणे माहिती दिलेली आहे. ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहिलेलं आहे. भारतात कोणत्या प्रकारची न्यायव्यवस्था आहे? तर एकसंध न्यायप्रणाली आहे. भारताच्या मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर राष्ट्रपतीद्वारे केली जाते. त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर खालील सर्वच विधाने योग्य आपण दिलेलं आहे मुद्दाम. बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास प्रत्येक सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 पेक्षा कमी नसलेल्या बहुमताच्या आधारे केवळ राष्ट्रपतींच्या आदेशानुसारच पदावरून काढून टाकले जाऊ शकते. पुढे आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीनंतर कामकाज करू शकत नाहीत. तर विधान बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालय हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड असेल, हे बी विधान बरोबर आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाचं जे जजमेंट असते किंवा निकाल असते ते हायकोर्टामध्ये लागू होत असतं, बरोबर. त्याचा आधार घेऊन निकाल हे हायकोर्टाचे न्यायाधीश देत असतात. आणि हे वरचं जे विधान आहे ती सर्वोच्च न्यायालय काढण्यासाठी 2/3 पेक्षा कमी नसलेल्या बहुमताच्या आधारे केवळ राष्ट्रपतीच्या आदेशानुसारच पदावरून काढले जाऊ शकते. तरी हे देखील बरोबर आहे. पुढे आहे, खालीलपैकी कोणत्या बाबतीत जनहित याचिका दाखल केली जाऊ शकते? तर बंधपत्रित कामगारांचे प्रकरणे, कामगारांना किमान वेतन न दिले जाणे, तुरुंगातील छळाच्या तक्रारी या संदर्भात जनहित याचिका दाखल केली जाऊ शकते. त्यानंतर आहे, खालीलपैकी कोणता प्राधिलेख हा उच्च न्यायालयाकडून निम्न न्यायालयाला किंवा न्यायिकवत प्राधिकरणाला जारी केला जाऊ शकतो किंवा जारी केला जातो, ज्यान्वये त्याला त्याच्या अधिकारितेबाहेरील खटला घेण्यास प्रतिबंधित केले जाते? तर ते प्रतिषेध प्राधिलेख. ओके. खालीलपैकी कोणत्या न्यायालयाला प्राधिलेख जारी करण्याचा हक्क आहे? तर ते सर्वोच्च न्यायालयाला आहे. न्यायपालिकेच्या कार्याबाबतचे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर चुकीचे विधान सांगतो, ती राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील विवादाचे निराकरण करत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डिसेंबर 2022 मध्ये राज्यसभेत सादर करण्यात आलेल्या राष्ट्रीय न्यायिक आयोग विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? बघा, हे विधेयक CPI म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट चे नेते
विकास रंजन भट्टाचार्य यांनी राज्यसभेत मांडले. न्यायाधीशांना काढून टाकण्याच्या कार्यवाहीच्या संदर्भात आणि त्याच्याशी संबंधित किंवा त्याच्याशी अनुषंगिक बाबींसाठी संसदेद्वारे राष्ट्रपतीकडे केल्या जाणाऱ्या अभिभाषणाचे सादरीकरण यात नमूद केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या वकिलाला उच्च न्यायालयात वकिली प्रॅक्टिस करण्याचा किमान किती वर्षाचा अनुभव असल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होऊ शकतो? तर किमान 10 वर्षाचा अनुभव असावा. पुढे आहे, 1966 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना झाल्यानंतर त्याची अधिकारिता ही सुरुवातीला केवळ दिल्लीच्या केंद्रशासित प्रदेशावरच नव्हे तर इतर कोणत्या राज्यावर देखील होती? तर ती हिमाचल प्रदेश या राज्यावर देखील होती. भारताचे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करत असतं? तर भारताचे राष्ट्रपती. भारतातील न्याय यंत्रणेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? ठीक आहे, योग्य नाही दिलेलं आहे. आता 3 पर्याय असे होते की ते विधान योग्य होते. तर न्याय यंत्रणा आर्थिकदृष्ट्या विधानमंडळावर अवलंबून असते. नाही, हे विधान चुकीचं आहे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती ही राष्ट्रपतींच्या सहीनिशी अधिपत्र व मोहरबंद याद्वारे केली जाते. तर हे विधान बरोबर आहे. आता या वर पहिला आपण 3 ते 4 प्रश्न तसेच होते. एखादी व्यक्ती भारताची नागरिक असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही. हे देखील विधान बरोबर आहे. भारताचा नागरिक असेल तरच त्याला या पदावर विराजमान होता येते. सर्वोच्च न्यायालयाचा प्रत्येक न्यायाधीश हा सरन्यायाधीशांना उद्देशून आपल्या सहीनिशी आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. नाही, तर ते कोणाला राजीनामा देत असतात? राष्ट्रपतींना. सर्वोच्च न्यायालयाचा प्रत्येक न्यायाधीश हा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर राहतात. तर हे देखील विधान बरोबर आहे. पुढे, मुंबई तत्कालीन बॉम्बे उच्च न्यायालय केव्हा सुरू झाले? तर 1862 या वर्षी. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या किती आहे? तर 94. भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाच्या हायकोर्ट न्यायाधीशाची निवृत्तीचे वय 62 वर्षे आहे. खालीलपैकी कोणते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही? तर गुजरात येत नाही. कनिष्ठ न्यायालयाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? जिल्हा न्यायालयात मुख्य न्यायाधीश आणि अन्य काही न्यायाधीश असतात. ओके, मुख्य जिल्हा न्यायाधीश असतं. पुढे, तालुका न्यायालयाच्या निकालाविरुद्ध एखाद्या व्यक्तीला जिल्हा न्यायालयात दाद मागता येते. बरोबर आहे. दोन्ही विधान बरोबर आहेत. पुढे आहे, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेत खालीलपैकी कोणती राज्य आहेत? महाराष्ट्र आणि गोवा ही 2 राज्य आहेत. ओके, त्यामुळे वरच्या ऑप्शनमध्ये गुजरात हे नव्हतं. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय किती? 65 वर्षे आहे, जे आता आपण देखील पाहिलेलं आहे आत्ताच. आणि हायकोर्टाचा असेल तर काय आहे? 62 इयर्स. हायकोर्टाचा असेल तर 62 इयर्स. पुढे आहे, खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद प्रत्येक राज्यातील उच्च न्यायालयाच्या स्थापनेशी संबंधित आहे? अनुच्छेद 214 हायकोर्ट स्थापनेच्या संदर्भात आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात आणि अनुच्छेदात न्यायाधिकरणांचा उल्लेख आहे? तर भाग 14A, अनुच्छेद 223A आणि अनुच्छेद 323B यामध्ये उल्लेख आहे. कशाचा उल्लेख आहे? संविधानाच्या कोणत्या भागात न्यायाधिकरणाचा उल्लेख आहे? तर भाग 14A आणि अनुच्छेद 323A आणि 323B. याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. 42वी घटना दुरुस्ती झाली, ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, 1976ला. त्यावेळी प्रशासकीय न्यायाधिकरण हे ॲड करण्यात आलं आणि ते 14A मध्ये करण्यात आलं. त्यामध्ये केवळ 2 कलम आहेत, एक 323A आणि 323B. आता हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. न्यायाधिकरणावर कशा प्रकारचा प्रश्न आला तर हे आहे. हे सुरुवातीला नव्हते, परंतु त्यानंतर ते ॲड करण्यात आले. तुम्ही वर्तमानपत्रामध्ये नेहमी वाचत असता बघा, कॅट आणि महाराष्ट्राच्या संदर्भात मॅट. ओके, मॅटमध्ये जाऊ आम्ही, मॅटमध्ये जाऊ. सेंट्रल जे नोकरदार असतात ते कॅटमध्ये जातात, म्हणजे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. आणि मॅट म्हणजे महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. बरोबर, महाराष्ट्र राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण. म्हणजेच
आता एक तर असते स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, म्हणजे प्रत्येक राज्यासाठी, महाराष्ट्रासाठी मॅट आहे. ओके, म्हणजे अशा प्रकारे संसद कायदा करून अशा प्रकारे काय केलं, कॅटची स्थापना केली. एखाद्या म्हणजे नोकरीच्या संदर्भात किंवा प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजे काही अडचण असेल एखाद्या नोकरदाराला केंद्राच्या, तर तो कॅटमध्ये जात असतो. समजलं? ह्याच्यासाठी ही न्यायाधिकरण आहेत. भारतात न्यायाधिकरण स्थापन करण्याचा मुख्य उद्देश काय आहे? वाद लवकर सोडवण्यासाठी आणि न्यायालयावर भार कमी करण्यासाठी. बरोबर आहे. जर समजा मॅट आणि कॅटमध्ये जर तिथल्या तिथं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर कोर्टात जायची गरज पडणार नाही, कारण भारतात एवढेच पेंडिंग केसेस आहेत, तर आणखीन त्यात भर नको म्हणून हे अशी तरतूद केलेली आहे. भारतातील न्यायिक पुनर्विलोकन ही अशी शक्ती आहे जी सर्वोच्च न्यायालयाला डॅश डॅश परवानगी देते. घटनात्मक वैधतेसाठी कायदे आणि शासकीय कृती तपासण्याची परवानगी देत असते. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदांतर्गत उच्च न्यायालये राज्य कायद्यांचा न्यायालयीन आढावा घेतात? तर अनुच्छेद 226 अंतर्गत. लोक अदालती डॅश डॅश असतात. काय असतात? तर विवादांचे जलद निवारण करण्यासाठी असतात. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामधील रीट जारी करण्याच्या अधिकारात काय फरक आहे? तर उच्च न्यायालयांना सर्वोच्च न्यायालयापेक्षा व्यापक अधिकार असतात रीट जारी करण्याच्या संदर्भात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या 9व्या अनुसूचीमध्ये प्रामुख्याने पुढील गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये न्यायिक पुनरावलोकन पासून जमीन सुधारणा कायद्यांचे संरक्षण याचा समावेश केलेला आहे. कायमस्वरूपी लोक अदालतीची जास्तीत जास्त आर्थिक अधिकारिता किती असते? तर 1 कोटी रुपये. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय पुनर्निर्णयाच्या अधिकार क्षेत्राचा वापर करते? जर दिवाणी खटल्यात सार्वजनिक महत्त्व असलेला कायद्याचा मुद्दा समाविष्ट असेल तर. सत्र न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यापूर्वी कोणत्या प्राधिकरणाद्वारे त्याची पुष्टी करणे आवश्यक असते? तर ते उच्च न्यायालयाद्वारे. खालीलपैकी कोणत्या न्यायालयाची फौजदारी न्यायालयांच्या अधिकार क्षेत्रांतर्गत गणना केली जात नाही? तर ती मुन्सिफ दंडाधिकारी न्यायालय याची फौजदारी न्यायालयांच्या अधिकार क्षेत्रांतर्गत गणना केली जात नाही. अशा प्रकारे आपण न्यायव्यवस्था संदर्भात पाहिलं, जे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यावर जसे प्रश्न आले होते. ओके, आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू घटना दुरुस्ती. ओके, महत्त्वाचा पॉईंट आहे घटना दुरुस्ती. आर्टिकल 368 या संदर्भात आहे, ज्यावर भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे. चला, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.